नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण गणिताचा ए स्टँडर्डचा आपण मॅथमॅटिक्सला आता सुरुवात करतोय. तुमची फर्स्ट युनिट टेस्ट झालेली आहे. त्याच्यानंतर जो सिलेबस आहे आता पूर्णपणे आपण कव्हर करून घेणार आहे. सध्या आपण डायरेक्ट क्लासमधून विद्यार्थ्यांना जे आपण शिकवतो लाईव्ह त्याच प्रकारे आलेले आहे. ओके, तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 6 आहे फॅक्टरायझेशन ऑफ द अल्जेब्रिकल एक्सप्रेशन दिलेले. आता यामध्ये आपण डायरेक्टली काय करून घेणार आहे का, जे पण एक्झाम्पल आहे आपले पूर्णपणे डायरेक्टली आपण शॉर्ट ट्रिक्सने सॉल्व्ह करून घेणार आहे. जे काही बेसिक रूल्स आहेत ते पण तुम्हाला समजून सांगणार आहे. थोडं नीट लक्ष द्या. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता डायरेक्टली आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 सॉल्व्ह करतोय. 6.1 मध्ये पहिलं एक्झाम्पल दिले x² + 9x + 18. हे एक्झाम्पल दिलेले, हे आता आपल्याला काय करायचे, डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्यायचे. चला आता मित्रांनो डायरेक्टली सुरुवात करते. बघा, पहिला एक्झाम्पल आहे x² + 9x + 18 दिलेले. आता फॅक्टराइज करायचे म्हणजे नक्की काय करायचे थोडक्यात समजून घ्या. ओके, फॅक्टराइज म्हणजेच काय का, दिलेला जो सम आहे आपल्याकडे किंवा दिलेला जे उदाहरण आहे त्याचं आपल्याला काय करायचे, विभागणी करायची. काय करायचे, विभागणी. म्हणजे थोडक्यात मराठी म्हणजे काय, वाटा करायचे. वाटा. तुम्ही घरात असता ना, भाऊ बहीण वगैरे तुमचे छोटे लहान बहीण असतात, मग एखादी गोष्ट आणली का मग लगेच मला जास्त पाहिजे त्याला कमी पाहिजे, बरोबर करतात का नाही तुम्ही? वाटे करतात ना, वाटे. घरी जमिनीचे वाटे वगैरे होतात, रूमचे भांडे बिडे झाले का काय, बरोबर आहे. त्याचा संबंध इथे आता त्याचा संबंध काय इकडे आलेला आहे. काय करायचं आता बघून घ्या, नीट समजून घ्या. फक्त थोडक्यात काय करायचंय का, दिलेला जो सम असणार आहे, लक्षात घ्या, काय दिलेला जो तुमचा सम असणार आहे याच्यामध्ये लास्टला बघा x² + 9x + 18 आहे. हा तुमचा एक कॉन्स्टंट नंबर असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट नंबर असणार आहे, बरोबर आहे. हे उदाहरण बघा, a² + bx + c = 0 या टाइप मध्ये असणार आहे. काय असणार आहे, या टाइप मध्ये एक्झाम्पल असणार आहे. x² म्हणजे तुमचा दिलेल्या उदाहरणामध्ये ABCD मधला कुठला पण अल्फाबेटिकल्स असेल, x पकडा, m n ABCD काय पण घ्या, त्याचा तुम्हाला पहिल्यांदा स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर प्लस bx म्हणजे काय का, तोच आपला दिलेला चल जे असणार आहे, व्हेरिएबल्स तोच इथं असणार आहे. आणि b म्हणजे याच्यामध्ये बघा ABC हे काय तुमचे नंबर्स आहे. हे काय तुमचे नंबर्स आहे, म्हणजे 1 2 3 4 -1 -2 अशा प्रकारे सगळे तुमचे काय असणार आहे, टोटल इंटिजर्स याच्यामध्ये असणार आहे. समजते? अशा प्रकारचं तुमचं एक्झाम्पल असणार आहे. आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लक्षात घ्या का, तुमचा जो लास्टचा नंबर असेल ना, बघा तुम्हाला टेबल पाठांतर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही, पण ऍटलिस्ट 10 ते 15 पर्यंत टेबल आले ना तरी तुमचं हे चॅप्टर पूर्ण क्लिअर होऊन जाईल. जास्त काय प्रॉब्लेम नाही. बघा आता हा आपल्याला लास्टचा नंबर दिलाय, 18 नंबर दिलाय. ओके, लास्टचा जो 18 नंबर दिलाय आणि त्याच्या बाजूचा 9x एक नंबर दिलेला आहे. या दोघांचं रिलेशन काय, यांचं दोघांचं नातं काय, मावस भाव आहे का, सख्खे भाव आहे का, दूर के रिश्तेदार आहे, लांबच आहे, ते आता ओळखून घ्यायचे. काय करायचं बघा, या 18चे आशे आपल्याला फॅक्टर पाडायचे, याचे आशे अवयव पाडायचे, दोन संख्या शोधायचा का त्यांना जर आपण मल्टिप्लाय केला, त्यांना जर आपण गुणाकार केला तर त्याचा आन्सर आपल्याला 18 येईल. आणि त्या दोघांना बघा काय, त्या दोघांना जर आपण ऍड केलं, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा का ऍडच लक्षात ठेवायचा. ऍड म्हणजे काय, ऍडिशन. ओके, जर त्या दोन नंबरला जर आपण काय केलं, ऍड केलं, तर त्यांची बेरीज आपली ऍडिशन किती आली पाहिजे, 9 आली पाहिजे. समजते? किती आली पाहिजे, 9 आली पाहिजे. नीट लक्षात घ्या. पहिला फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, लास्ट नंबर आहे 18. मग काय करूया आपण, 18 ला इकडे एका साईडला घेऊया. समजा मी 18 इकडे एक नंबर घेतला, याचे आपल्याला काय करायचे, 2 फॅक्टर्स पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला 2 फॅक्टर्स पाहिजे. सांगा बरं कोणकोणते नंबर आहे का त्याच्या टेबलमध्ये 18 येतो? 9. अजून 9 to the 18 येतो, बरोबर. 9 लास्टचा नंबर 18 आहे आपला. काय करायचं, हा 18 नंबर इकडे घ्यायचं. मग 18 नंबरच्या आता आपल्याला असे फॅक्टर्स पाहिजे, असे अवयव पाहिजे का, 2 नंबर्स असणार आहे का त्यांना जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर किती आला पाहिजे, आपल्याला 18 आला पाहिजे. मग सांगा कुठला आन्सर येऊ शकतो, 6 × 3 6 3 द 18, बरोबर आहे. 6 3 द 18. आता आपण 9 to the पण घेऊ शकतो. समजा बघा काय, समजा 9 × 2 घेतला आपण. बघा एक्झाम्पल समजून घ्या, 9 to the 18 होतात,
बरोबर आहे. पण आपल्याला या दोन्ही नंबरची ऍडिशन किती आली पाहिजे, आपल्याला 9x आली पाहिजे. मग 9 + 2 किती होतात, 11. मग आपल्याला घेऊन चालेल का, नाही. मग आपण जर 6 × 3 घेतला, आपण 6 3 18 आणि 6 + 3 9 येते का नाही आपल्याला ऍडिशन. ओके. मग आता बघा इकडे साइन सगळीकडे प्लस दिले, मग काय करा, याला प्लस आणि याला पण प्लसचं साइन देऊन टाका. इतकं समजलंय. ओके. काय करा, ऍज इट इज जे उदाहरण दिलेलं त्याला काय करा, राईट करा. म्हणजेच काय येणार, x² प्लस, आता या 9x जागी आपण काय घेणार आहे, 6x + 3x. मग इकडे येणार 6x + 3x + 18. समजली काय स्टेप. लास्टचा नंबर ऍज इट घ्या. तुम्हाला हे दिलंय आपल्याला मधला नंबर, त्याची आपण फोड केली, त्याला काय करा, इकडे घेऊन टाका. ओके. आता या दोघांचा बघा, स्टार्टिंगचे 2 आणि शेवटचे 2 या दोघांचा काय करा, एक ग्रुप तयार करून घ्या. काय करायचा, ग्रुप तयार. शाळेमध्ये तुम्ही क्लासला कुठं असेल ग्रुपना बसतात ना एकत्र, ठीक आहे ना, मानवाकार कुठाने काही ना काही तसं. आता काय करा, यामध्ये बघा एक सिंपल लक्षात घ्या का, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. काय कॉमन फॅक्टर तुम्ही शोधा अगोदर. कॉमन फॅक्टर तुम्हाला समजला, तुम्ही एक्झाम्पल डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. बघा आता x² + 6x मध्ये या दोघांमध्ये कॉमन काय आहे, x² + 6x मध्ये कॉमन काय आहे, कॉमन म्हणजे काय का दोघांमध्ये पण असणार आहे. काय दोघांमध्ये पण असणार आहे, म्हणजे x² मध्ये पण आहे, या फर्स्ट टर्म मध्ये पण आहे, सेकंड टर्म मध्ये, दोघांमध्ये कॉमन काय आहे, x. बरोबर आहे. काय कॉमन, याच्यामध्ये x कॉमन आहे. मग काय करा, x ला बाहेर घ्या. याच्यामधला एक x बाहेर घेतला तर राहणार काय, ब्रॅकेटमध्ये 1x असणार आहे. बरोबर आहे. x² चा अर्थ काय होतो, x × x. बरोबर आहे. x × x आला आपला x². मग याच्यामधला एक x बाहेर घेतला तर राहणार काय, ब्रॅकेटमध्ये 1x शिल्लक राहील. ओके. प्लसचं साइन आहे म्हणून प्लस द्या. हा x आपण बाहेर घेतला याच्यापैकी, मग इकडे राहणार काय, फक्त 6. इकडे राहणार काय, फक्त 6. समजते. आणि लक्षात घ्या, हा जो पहिला ब्रॅकेट तुमचा असणार आहे, हाच ब्रॅकेट तुमचा शेवटला असणार आहे. समजते. दुसरा ब्रॅकेट तुमचा हाच येणार आहे आणि हाच आला पाहिजे. सोडवताना नीट लक्षात घ्या. ओके. आता बघा या दोघांमध्ये प्लसचं साइन आहे, प्लस देऊया आपण. आता याच्यामध्ये बघा जे कॉमन असणार आहे तेच बाहेर घ्यायचे. ओके. आता बघा 3x दिलाय प्लस 18 दिलाय, इकडे x आहे, इकडे x आहे का, आहे का x, नाहीये. बरोबर आहे. मग आपण याच्यामध्ये काय करणार, x आपण कॉमन घेऊ शकत नाही. पण एक सिंपल ट्रिक्स लक्षात घ्या, एकदम सिंपल ट्रिक्स लक्षात घ्या. हा जो तुमचा पहिला नंबर असतो ना याच्यातला, त्यालाच बाहेर उचलायचं. काय करायचं, त्यालाच बाहेर उचलायचं. बघा म्हणजे हा 3 आहे ना, या काय करा, 3 ला बाहेर घ्या. 3 ला काय करा, बाहेर घ्या. म्हणजे याच्यामध्ये 3 च्या टेबलमध्ये 18 येतो का नाही, 3 6 18. मग काय करा, सिंपल हा 3 बाहेर घ्या, हा x ऍज इट इज ठेवा आणि प्लस 18 आहे, मग काय 3 6 18 असं करा. समजते. ओके. हा पहिला ब्रॅकेट सेम आला. ओके. मग आपला आन्सर काय घेणार, 2 ब्रॅकेट सेम आले, त्याला काय करा, एकदा उचला. म्हणजे येणार आपलं x + 6 येणार. ओके. किंवा x + 3, x + 3 जे तुमचे कॉमन आलेत ना बाहेर ते, आणि तुमचा जो दोन्ही ब्रॅकेट सेम असणार हे घ्या. तुमचं उत्तर तयार आहे. इतकंच करायचंय. समजते का, सगळ्यांना समजते. ओके. ये ना, आता हे स्टार्टिंग आहे, मी घरी स्टार्टिंगला तयार केली तेव्हा किती प्रॉब्लेमला फेस केला असेल, किती. आता थोडंसं नीट झालं ना आपलं, नंतर प्रॉब्लेमच नाही. ओके. चला आता मित्रांनो आपण काय करणार आहे, सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा काय दिले, x² - 10x + 9 हे एक्झाम्पल दिले आपल्याला. ओके. आता काय करूया, याला डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊया. बघा नीट लक्ष द्या. फक्त आपला रूल्स फक्त तुम्हाला एकच सांगतो का, दिलेले जे एक्झाम्पल आहे, काय नीट लक्ष द्या, दिलेले जे एक्झाम्पल असणार आहे त्याच्या शेवटचा अंक नीट बघा अगोदर. ओके. कुठला अंक आहे, 9 दिलेला आहे. 9 ला काय करा, एका साईडला अशा प्रकारे त्याला एक त्रिकोण तयार करून घ्या. ओके. आता बघा मेन आपला कन्सेप्ट काय का, आपला असा नंबर 2 नंबर आपल्याला असे पाहिजे का त्या दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर किती येणार आहे, 9. पण आन्सर कसं येईल, +9. आन्सर कसं आलं पाहिजे आपल्याला, +9. दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर +9 येईल. आणि दोघांची जर ऍडिशन केली, काय दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर येणार आहे
कसं येणार आन्सर मायनस. थोडक्यात आपले जे जुने रूल्स आहे महत्वाचे ते समजून घ्या. बघा समजा आपला पहिला रूल काय सांगतो, प्लस इंटू प्लस जर आपण केला तर आपल्याला आन्सर काय भेटतो, प्लस असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा मायनस प्लस केला तर आपल्याला आन्सर काय भेटतो, मायनस भेटतो. त्याच्यानंतर मायनस मायनस केला तर आपल्याला काय भेटतो, प्लस भेटतो. आणि हे प्लस मायनस हे दोन्ही सेमच आहे, बरोबर आहे. हे बेसिक रूल्स आहे. आता हे रूल्स आपल्याला इथं वापरायचे. ओके, आता बघा काय, मायनस इंटू जर मायनस केला आपण, म्हणजे कुठलेही दोन नंबर्स आपण घेतले, मायनस इंटू मायनस केले, त्याचा आन्सर कसं येणार आहे, प्लस येणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला प्लस आन्सर येते, राईट, येस ऑर नो. आणि दोन्ही नंबर जर मायनस मायनस असतील तर त्याची आपण काय करतो, ऍडिशन करतो आणि मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो का नाही. ओके, मग आता नीट लक्ष द्या, असे कुठला नंबर आहे आपण का त्या दोन नंबर्सला आपण मल्टिप्लाय केला, काय 9 1 द 9. ओके, 9 1 द 9 आणि 9 + 1 10 येतो का नाही. ओके, आता साइन कसं द्यायचं ते बघा, काय 9 1 द 9. ओके, 9 1 द 9 आपला 9 आला. त्याच्यानंतर आता साइन मायनस प्लस कोणाला द्यायचं, कसं द्यायचं ते आता बघून घ्या. ओके, आपला रूल्स काय सांगतो, आपल्याला आन्सर कसं आलं पाहिजे, -10 आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे, -10 आलं पाहिजे. आता 9 + 1 केला, जर यांना पॉझिटिव्ह दिला तर -10 आन्सर येईल का आपलं, नाही. मग समजा जर याला मी मायनस दिलं आणि याला प्लस दिलं तर प्लस मायनस मायनस, 9 - 1 8 होईल, येईल का ते, नाही येणार. मग याला पण प्लस केलं याला मायनस केलं तरी पण येणार नाही. पण जर दोन्ही नंबर्सला मी मायनस केला तर मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. मग 9 + 1 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मग 10 ला कुठलं साइन येणार, मायनस. येतो का -10, येतो ना. ओके, बघा मग आता काय करा, दिलेले नंबर जे आहेत ते नोट डाऊन करून घ्या. बघा समजा x² -10x आहे, याची आपण फोड केली काय, -1 आणि -9. मग इकडे घ्या -9x, त्याच्यानंतर लिहा -x घ्या, फक्त 1 दिलाय म्हणजे काय सिंगल x असणार आहे. 1x तुम्ही लिहिला तरी चालेल किंवा x घेतला तरी चालेल. आणि राहिला लास्टचा नंबर 9 ऍज इट इज घ्या. ओके, काय करा, नेहमीप्रमाणे दोघा जणांचा ग्रुप तयार करा, दोघांना एका बाजूला बसवा, चिपकावा त्यांना, आणि त्याच्यामध्ये कॉमन काय दिसते ते बाहेर खेचून घ्या. ओके, बघा नेहमी लक्षात ठेवा, पहिला जो तुमचा ब्रॅकेट येईल, मी शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला, पहिला जो ब्रॅकेट येईल त्याच्यामध्ये तुमचा जे व्हेरिएबल असतील ना, म्हणजे एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन वगैरे ज्या असतील नसतील एबीसीडी, तो तुमचा पहिला कॉमन येतो. हे समजलं. आणि दुसऱ्या ट्रिक्स मध्ये म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉमन काय येतो, तुम्ही जे नंबर घेतले ना, हे फॅक्टराइज केले, तो त्यातून कॉमन येतो. समजते का, काय होतं, तो त्याच्यातून कॉमन येतो. आणि कुठला येतो, जो लास्टला तुम्ही घेतला ना तो तुमचा कॉमन येतो. सगळ्यात स्ट्रिक्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा कॉमन काय येणार आहे, याच्यामध्ये एक्स दिलाय, मग पहिला कॉमन तुमचा एक्स येणार. त्याच्यानंतर दुसरा काय येणार कॉमन, या दोघांमधला लास्टचा नंबर काय -1 हा तुमचा कॉमन येणार. याच्यात काडीचा बदल नाही. समजते का, सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवा. मग आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय, x काय असणार आहे, कॉमन असणार आहे. इकडे x² आहे, मग x² मधून एक x काढून घेतला, खेचून घेतला, लुटून घेतला, त्याला डाका टाकला, तर काय होणार, एक x काय येणार, बाहेर येणार. मग राहिला किती इथं, x राहिला, किती इथं x राहिला. त्याच्यानंतर मायनसचा साइन ऍज इट इज द्या. ओके, या 9x मधून एक x आपण गायब केला, बाहेर घेतला, मग इथे काय राहणार, फक्त 9. व्हेरी गुड, इथं काय राहणार, फक्त 9 राहणार. ओके, हे मायनसचं साइन दिलं ऍज इट इज, त्याला मायनस साइन ऍज इट इज देऊन टाका. समजते. आता या दोघांमध्ये बघा, या दोघांमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय, शेवटचा नंबर हा तुमचा कॉमन येणार आहे, किंवा एक कॉन्स्टंट नंबर जो काय असेल तुम्ही घेतलेला तो कॉमन येणार आहे. याच्यामध्ये एक्स आहे का, आहे का, नाहीये. आपल्याला तर हा ब्रॅकेट पाहिजे. ओके, मग याच्यामधून कॉमन काय येणार, फक्त 1 बाहेर येणार, बरोबर आहे. बाहेर काय येणार, 1 बाहेर येणार, हा -1. इकडे घ्या, ब्रॅकेट मध्ये तुमचा एक्स आहे ऍज इट इज राहिला. इकडे बघा, आता इकडे बघा, हा +9 आहे, इकडे मायनस आणि हा काय +9 आहे. आता समजा इकडे मी +9 घेतला, बघा समजा +9 घेतला, -1 इंटू एक्स काय येणार, -x येणार. आणि मायनस प्लस इंटू मायनस प्लस काय होणार, मायनस होणार. पण इथे प्लस आहे ना, मग जर याच्यामधून आपण कॉमन 1 घेतलाय तर आपण कॉमन -1 बाहेर घेतलाय, मग मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. म्हणून इथं आपल्याला काय द्यावं लागेल, मायनस द्यावं लागेल.
समजते का? सो देअरफॉर हे आणि दोन ब्रॅकेट कॉमन आले, काय करा x-9 हा एक ब्रॅकेट उचला आणि हा एक आणि हा एक x-1 दोन्ही तुमचे सेम आहे. हे फायनल उत्तर आहे. हे मायनसचं समजलं का? मायनसचा घोटाळा इथला हे तुम्हाला आलं पाहिजे, हे आलं तुम्ही हे करू शकता. समजते? ओके, राईट डाऊन. आता आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार बघा. y² + 24y + 144. ओके, अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेले. सिंपल बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले तुम्हाला 15 ते 20 पर्यंत तुम्हाला टेबल पाठांतर असणं गरजेचं आहे. ओके, सिंपल नियम काय सांगतो आपला, जो लास्ट नंबर आहे त्याला एका साईडला घ्या. अगोदर 144 दिलाय, घेऊन टाकला आपण. ओके, आता मला सांगा दोन संख्या अशा शोधा का त्या दोन्ही संख्यांना जर आपण मल्टिप्लाय केला, गुणाकार केला तर आन्सर आपल्याला 144 येणार. आणि त्यांना जर ऍडिशन केलं, आता बघा सगळीकडे प्लस आहे त्याच्यामुळे लोड घ्यायची गरज नाही, आणि त्यांना जर ऍडिशन केलं तर 24 आपलं ऍडिशन येईल. कोण सांगू शकतो? एनीवन्स? हा सांग बाळा. 12 × 12. व्हेरी गुड. सांग बरं लास्ट. 12 × 12 बरोबर आहे. 12चा वर्ग आहे, 12चा वर्ग 144 आहे का नाही? 12² 144 बरोबर आहे. पाठांतर असेल तर गर बघा काय येणार मग 12 × 12. आता साइन याला आपण काय करणार? प्लस देणार. जिथे कुठे पण मायनस नाही ना, लोड घ्यायची अजिबात गरज नाही. काय करा? प्लस 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 पटापट पटापट देऊन टाका. दिला? ओके. आता बघा नियम काय सांगतो आपल्याला, पहिल्यांदा y² ॲज इट इज घ्या, प्लस या 24चे आपण काय केले? हे फॅक्टराइज केले. मग त्याला काय करा? एकाला 12 घ्या, 12y + 12y + 144 आला. समजते? काय करा? ग्रुप तयार करून घ्या. हा एक दोघांचा केला, लास्टच्या दोघांचा केला. ओके, कॉमन. सगळ्यात पहिला नियम काय सांगतो तुम्हाला का व्हेरिएबल्स कुठले असेल XYZ ABCD काय MNP PQR तुमच्या आवडीचं नाव नाही कोणाचं नाव जे असेल नसेल ते याच्यामधला पहिला तुमचा जो अल्फाबेट असतो तोच तुमचा कॉमन येतो का नाही? ओके, मग यामध्ये y दिला, इकडे y, मग तुमचा एक कॉमन काय येणार? पहिल्यांदा y येणार. ओके, ब्रॅकेट मध्ये 2y होते, y² म्हणजे 2y होते, त्याच्यामधला एक बाहेर घेतला, मग आत किती राहतील? ब्रॅकेट मध्ये 1y राहील. बरोबर नाही? 2y ना y², हे y × y ना y². मग याच्यापैकी एक इकडे घेतला तर इकडे एक राहील ना, मग इकडे काय केलं आपण? हा y घेतला प्लस या 12y पैकी एक y ऑलरेडी बाहेर घेतला आपण, मग इकडे राहणार 12. समजते? पुढचं बघा, इकडे प्लस साइन दिले, डायरेक्टली प्लस देऊन टाका, काय लोड घेण्याची गरज नाही. बघा आता लास्टला तुम्हाला काय सांगितलं मी का या जे तुम्ही फॅक्टर घेतलेली त्याच्यामधला तुमचा लास्टचा नंबर काय येतो? कॉमन येतो. लास्टचा नंबर काय तुमचा? कॉमन नंबर येतो. बरोबर आहे. बघा 12y + 144 याच्यामध्ये लास्टचा नंबर कुठला आहे? 12 आहे. काहीच विचार न करता डायरेक्ट त्याला बाहेर घेऊन टाकायचा. घेतला? ओके, 12 बाहेर घेतला. मग या 12y मधला बघा y इकडे आहे का? कुठे नाहीये. मग या 12 मधला एक 12 बाहेर घेतला तर राहणार काय इथं? y राहणार काय? y प्लसचं साइन आहे, प्लस करा. आता 12 ने बघा 12 × 2. अजून एक ट्रिक्स लक्षात घ्या, अजून एक तिसरी ट्रिक्स लक्षात घ्या. हे दोन ब्रॅकेट कसे ओळखायचे? हा ब्रॅकेट तुम्ही इकडे डायरेक्टली घेतला, नंतर एक कॉमन घेऊन तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. दुसरी ट्रिक्स आपण बघितली का लास्ट नंबर उचलायचा, ते पण बघितली. आणि तिसरी ट्रिक्स अशी आहे एकदम खतरनाक ट्रिक्स काय का लास्टचा नंबर आपण जर बाहेर घेतला याच्यामधला जो एक व्हेरिएबल असेल तो घ्या आणि बाजूचा जो नंबर असेल ना पहिला त्याला इथं देऊन टाका. बस खेळ खतम, टाटा गुड बाय. एवढंच. समजतंय का? आला का? पहिला आणि सेकंड ब्रॅकेट सेम. ओके, काय करा? y + 12 घ्या आणि हा एक ब्रॅकेट घ्या y आणि हा इकडचा +12. ओके, आन्सर आलं. बोला, एनी डाउट्स? राईट डाऊन. आता आपण चौथ्या नंबरचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये जरा वेगळी ट्रिक्स समजून घ्या. वेगळी ट्रिक्स आहे. तुम्हाला अशा प्रकारचं एक्झामला 100% तुम्हाला एक्झाम्पल येणार. 100% लिहून घेणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल येणारच. तुम्हाला IMP देण्याचं याच्यामध्ये तुम्हाला समजतं. बरोबर आहे? काय डाऊट्स याच्यात? ओके, आता बघा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे, एकदम ट्रिक्सने समजून घ्यायचे. बघा ट्रिक्स काय? पहिला बघा 5y² + 5y - 10 एक्झाम्पल. अशा प्रकारचं एक्झाम्पल. आता आपण जो पहिला व्हेरिएबल्स बघितला, x बघितला,
त्याच्यानंतर अगोदर एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आपण 144चं, त्याच्यामध्ये y पण होता, बरोबर आहे, y होता. आता पुन्हा याच्यामध्ये y आहे, पण जो स्क्वेअरचा पार्ट होता ना, x स्क्वेअर y स्क्वेअर, तो कॉन्स्टंट होता, त्याच्यामध्ये कुठलाही नंबर नव्हता, बरोबर आहे. पण इथे बघा 5 आलेला आहे. काय आलेलं आहे? 5 आलेलं आहे. बघा 5 येऊ द्या, नाही तर 6 येऊ द्या, नाही तर 50 येऊ द्या, काही लोड घेण्याची अजिबात गरज नाही. सिंपल ट्रिक्स काय करायचं बघा, का दिलेला जो पहिला नंबर आहे ना, y स्क्वेअर असेल, x स्क्वेअर, m स्क्वेअर, p स्क्वेअर, a स्क्वेअर, b स्क्वेअर, c स्क्वेअर, काही येऊ द्या, हा जो त्याचा नंबर आहे ना, या नंबरने काय करायचं, लास्ट नंबरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय करायचं? लास्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं. मग 5 10 50. मग आता आपण काय करणार, या 10चे फॅक्टर घेणार का आपण? नाही. आता आपण कितीचे फॅक्टर घेणार? 50चे. कितीचे फॅक्टर घेणार? 50चे फॅक्टर घेणार. ओके. आणि बघा लास्टला मायनस साइन दिलाय, म्हणून आपल्याला तो कसा पाहिजे, -50 पाहिजे. हे समजलं का? काय करायचं, पहिला नंबर इकडे जर आला असेल 2 3 4 1 सोडून 2 3 4 5, यांनी काय करायचं, लास्टला नंबरला मल्टिप्लाय करायचं, जे आन्सर येईल त्याचं आपल्याला काय करायचे, फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके. 50 आला, मायनस दिलाय म्हणून मायनस. आता असे नंबर शोधा का त्यांना जर आपण दोघांना मल्टिप्लाय केलं तर त्या दोघांचा आन्सर 50 येईल. फक्त एवढं सांगा, समजा 50 सांगा, पुढचं मायनस प्लस मी करतो, पुढचं सांगा. सांग किती? 10 5 50, बरोबर आहे. 10 5 50 किंवा 10 5 50. बघा इकडे 10 घेतला समजा, इकडे 5 घेतला. आता राहिला प्रश्न, यांना प्लस मायनस कोणाला द्यायचा, हा पण एक प्रश्न आहे आपला, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये या दोघांची आपण ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर किती आला पाहिजे? 5 आला पाहिजे. किती आला पाहिजे? 5 आला पाहिजे. मग अगोदर मल्टिप्लायचा विचार करूया, नंतर ऍडिशन का जाऊया. मल्टिप्लाय, आता मायनस आला म्हणजे काय, का प्लस मायनस एक नंबर आपला असणार आहे, कुठला तरी संख्या असणार आहे, ती पॉझिटिव्ह असणार आहे, सेकंड निगेटिव्ह असणार आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही एकच आहे. हा ओके. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असणार आहे, त्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर काय येणार आहे? मायनस. इकडे मायनस येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये एक नंबर आपला असा पाहिजे का तो पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक नंबर कसा पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे मिटलं का तुमचं? ओके. आता इकडे बघा, आपण यांना ऍडिशन करू ना, जे आपला आन्सर येईल ना ते +5 येणार आहे. काय येणार आहे? +5 येणार आहे. मग सिंपल लक्षात ठेवा का मोठ्या संख्येला कधी पण प्लसचं साइन द्या आणि छोटी संख्या त्याला काय करा, मायनसचं साइन द्या. इतकं समजतं तुम्हाला? आता रोज समजतंय का झाला डोक्याचा भुगा? नाही ना? ओके. मग आता काय करा, याच्यामध्ये +10 आणि आपला +5 आन्सर आलेले. ओके. त्याला काय करा, याच्यामध्ये पुट करा. बघा, आणि हा जो लिहिताना 5y स्क्वेअर आहे ना, त्याला ऍज इट इज ठेवा, त्याला काढू नका. बघा इकडे काय आला, +10 आला, 10y, नंतर आला -5y आणि -10. हे समजलं का? येस ऑर नो? 5y स्क्वेअर +10x -5y आणि -10. यांचा आणि यांचा काय करा, एक दोघांचा छानसा ग्रुप तयार करून घ्या. ओके. आपल्याला माहिती आहे का पहिल्यामध्ये काय असतो का, y आपला पहिल्यांदा कॉमन येतो, त्याला काय करा, डायरेक्टली बाहेर घेऊन टाका. घेतला? ओके. अजून काय कॉमन घेऊ शकतो आपण ते पण शोधा तुम्ही. काय कॉमन घेऊ शकतो सांगा. y बाहेर घेऊ शकतो आपण, एक बाहेर घेतला ना आपण, इकडे राहिला समजा आपला y राहिला, बरोबर आहे. इकडे काय राहिला आपला, एक y राहिला. आता बघा इकडे पण 5 आणि इकडे पण 5. 5च्या टेबलमध्ये दोन्ही पण नंबर आहे, 5 1 द 5, 5 2 द 10, म्हणजे 5 पण आपण बाहेर घेऊ शकतो का नाही? ओके. मग काय घेणार आपण बाहेर, 5y. इकडचा एक 5 बाहेर घेतला, हा y पण घेतला, एक राहिला शिल्लक y +10y. 10 पैकी 10y चा y आपण बाहेर घेतला आणि 5 टू द 10, 5 टू द 10, मला आपला y +2. मग आता हा ब्रॅकेट आपला इकडे सेम आला पाहिजे. समजते? ओके. आता बघा काय, इकडे मायनस साइन, लक्षात घ्या शेवटचा नंबर जर मायनस असेल तर तुम्हाला काय करायचं, हा मायनस बाहेर घेतल्यानंतर आतमध्ये काय करायचंय, प्लस करायचा असतो, बरोबर आहे. हा मायनस बाहेर घेतला, आपल्याला माहिती आहे
याच्यामध्ये आपल्याला काय का शेवटचा नंबर आपला काय होतो कॉमन बाहेर येतो. बरोबर आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, शेवटचा नंबर हा बाहेर येतो. मग डायरेक्टली काय करा 5y इकडे घ्या. ओके, याच्यामधला बघा या 5y मधला -5 मधला आपण घेतलं बाहेर तर राहणार काय इथे फक्त y तुमचा शिल्लक राहणार. काय राहणार तुमचा फक्त y शिल्लक राहणार. हा मायनस मायनस प्लस होतो. काय होतो मायनस मायनस प्लस होतो. आपल्याला आन्सर इकडे काय पाहिजे मायनस पाहिजे. मग इकडे आपण काय घेणार प्लस घेणार. -5 इंटू वाय -5 आणि मायनस इंटू प्लस मायनस. ओके, मग 5 च्या टेबलमध्ये 10 कुठपर्यंत आहे 2 पर्यंत आहे. 5 to the 10 आपण काय घेणार बाहेर 2 घेणार. पहिला आणि सेकंडचा ते दोन्ही ब्रॅकेट आहे सेम आले का. ओके, मग जे बाहेर आले ते घ्या. पहिला ब्रॅकेट घ्या y+2 दोघांपैकी एक उचला. हा आला तुमचा 5y - 5 हे तुमचं काय फायनल आन्सर आहे. बोला समजते का. एकदम सुटसुटीत तुम्हाला समजून सांगण्याचा ट्राय. कोणी आहे का असं त्याला समजत नाही. बोला कम समजले. हे बघा आता चला आता आपण 8 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. कारण प्रॅक्टिस सेट मोठा आहे. प्रत्येक एक्झाम्पल आपण घेणार नाही पण जे IMP एक्झाम्पल आहे आणि तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस करा जरा. ओके, अजून याच्यानंतर 1-2 एक्झाम्पल घेऊया आणि प्रॅक्टिस सेट आपण एंड करूया. बघा काय दिले m² - 25m + 100 दिलेले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे समजून घ्या जरा का 100 लास्ट नंबर कुठला दिलाय 100 नंबर दिलेला आहे. ओके, हा पहिला नंबर बघा इथं याला कुठला नंबर आहे का मल्टिप्लाय करायला नाही. ओके, मग आता म्हणजे काय करायचं आपल्याला या 100 नंबरची असं आपल्याला फॅक्टराइज करायचे. असे आपल्याला नंबर शोधायचे का त्याला मल्टिप्लाय आपण केल्यावर आपला आन्सर किती येईल 100 येणार. ओके, आणि त्यांना प्लस केल्यानंतर आपला आन्सर किती येणार -25. किती येणार -25. कधी पण लक्षात ठेवा जर शेवटचा नंबर प्लस असेल आणि मधला जर तुमचा जो नंबर दिला असेल तो जर मायनस असेल तर दोन्ही नंबर तुम्हाला कसे घ्यायचे मायनस घ्यायचे. कसे घ्यायचे तुम्हाला मायनस घ्यायचे. बघा मग आता मला अगोदर नंबर सांगा का त्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 100 येईल. हा बोला आता बोल बाळा. बोल बाळा 20 इंटू 5 बरोबर आहे का. जरा हळू बोलायचं ठीक आहे ना. 20 इंटू 5 20×5 100. ओके, बघा आता आपल्याला आन्सर कसं पाहिजे +100 पाहिजे. ओके, आणि यांची जर आपण सबट्रॅक्शन ऍडिशन जर केली तर आपल्याला आन्सर कसं पाहिजे मायनस मध्ये पाहिजे. ओके, मग आपण काय करणार दोन्ही नंबर्सला आपण काय करणार मायनसचं साइन देणार. ओके, मायनस इंटू मायनस मग आपलं येणार प्लस. बरोबर आहे. आणि मायनस मायनस प्लस 20 + 5 20 20 + 5 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनसचं चिन्ह येते का. ओके, मग आता पुढची प्रोसेस काय m² दिला म्हणून m² घ्या -20m घ्या. m दिला तर mच घ्यायचा. आता काय करणार तुम्ही मध्येच x टाकणार मध्येच y टाकणार तसं नाही करायचं. m दिलंय ना तर mच घ्या. ओके, -20m -5m आणि प्लस तुमचा आला 1000 का 100. ओके, आता मग बघा याच्यामध्ये लास्टला 2 आणि हे 2 या दोघांचा काय करा ग्रुप तयार करून घ्या. ओके, दोघांचा आपण काय घेणार ग्रुप तयार करून घेणार. ग्रुप तयार केल्यानंतर बघा पहिल्यांदा दिशा स्टँड अप. कॉमन काय येणार याच्यामध्ये कॉमन क्या आएगा बाप. ओके, स्टार्टिंगला काय बाहेर येणार कॉमन येणार. ब्रॅकेट मध्ये काय राहणार 20. सांग दर्शन काय राहणार याच्यामध्ये m-20. व्हेरी गुड. काय m-20. ओके, एक m आपण बाहेर घेतला -20चा m इकडे बाहेर घेतला राहिला का तुमचा -20. ओके, नेक्स्ट आहे मायनसचं साइन दिलंय मायनस ऍज इट इज ठेवा. काय करा ऍज इट इज त्याला ठेवून घ्या. आता याच्यानंतर बघा हा दिलेला नंबर त्याला काय करायचा ऍज इट इज घ्यायचा.
बरोबर आहे, किंवा लास्ट नंबर आपण इकडे घेतो कॉमन मध्ये. सिंपल ट्रिक्स आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. ओके, हा नंबर ऍज इट इज घ्या किंवा हा इकडे बाहेर घ्या, एकच नंबर असणार आहे आणि ब्रॅकेट टाका. याच्यामध्ये यम इकडे कुठेच नाही, मग आपला यम कॉमन असणार आहे. काय असणार आहे? यम कॉमन असणार आहे. आता इकडे बघा, ब्रॅकेट मध्ये घेतला म्हणजे आपण बाहेर घेतला म्हणजे मल्टिप्लाय करतो. मग आता इकडे ऍडिशन आपल्याला बघा आन्सर काय पाहिजे आपल्याला, याच्यामध्ये +100 पाहिजे. मग इकडे मायनस घेतला आणि इकडे प्लस घेतला तर मायनस प्लस काय होणार, मायनस होणार. पण आपल्याला प्लस पाहिजे, मग काय करायचं, नेहमी लक्षात ठेवा हे दोघांचे जे साइन आहे ना मायनस मायनस ते इकडे घ्यायचे. म्हणजे आपण इथे काय घेणार, मायनस आणि मायनस मायनस प्लस. मग इकडे गेला तुमचा मायनस आणि जर 5 बाहेर घेतला तर राहिला काय तुमचा 20. बरोबर आहे, 25 ओके, मग 20 इकडे घ्या. पहिला आणि शेवटचा ब्रॅकेट बघा, हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले का, आले. त्याच्यापैकी काय करा, एक ब्रॅकेट खाली उतरवा, m-20 घ्या आणि हा m-5 ऍज इट इज घ्या. तुमचा आन्सर समोर आहे. एनी डाऊट्स? राईट डाऊन. काय दिले याच्यामध्ये बघा, शेवटला कॉन्स्टंट नंबर आलाय -3. पहिला नंबर बघा 44x², 44 आलेला आहे. मग आपला नियम काय सांगतो, अगोदर या नंबरने काय करा, याला मल्टिप्लाय करून द्या. काय करा, याला मल्टिप्लाय करून द्या. ओके, मग समजा 44 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येईल, 132. बरोबर आहे, 4 त्रिक 12 2, आजच्याला 1, 4 त्रिक 12 1 13 आला 132. ओके, काय करा, 132 इकडे घ्या, घेतले. बरं, आता याच्यामध्ये बघा लास्टला मायनसचं साइन दिले म्हणून इकडे मायनस घ्या, कारण आपल्याला मायनस आन्सर आलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा असे दोन नंबर आपल्याला शोधायचे का त्या दोघांना जर आपण मल्टिप्लाय केलं ना, त्यांना जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 132 भेटणार आहे. आणि त्या दोघांना जो डिफरंट असणार आहे ना, काय असणार आहे, डिफरंट म्हणा किंवा त्या दोघांना जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर फक्त 1 येणार आहे. काय येणार आहे, 1 येणार आहे. अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला येऊ शकते. ओके, बघा कोण सांगू शकतो का याचे फॅक्टर्स काय येणार, कोण सांगू शकतोय का, लास्ट बेंचर्स? काय डोक्यात टूप पेटते, पंथी, लाईट बीट, काय एखादा 0 बल्ब पेटतोय का, नाही, डाऊन झालं का, मीटर संपला, लाईट गेली का, 11 12 बरोबर आहे का, 11 12. अजून कोण सांगू शकते का, बरोबर आहे. बघा काय, समजा आपण घेतला 11 आणि 12, बरोबर आहे, सिंपल. बघा 12 आहे 120 आणि 12 की 12, 120 अधिक 12 132 येतो ना, बरोबर आहे. मग मोठा नंबर काय याच्यामधला जो असेल तो घ्या. पहिल्यांदा इकडे 12 घ्या आणि इकडे 11 घ्या, घेतला. ओके, 12 आणि काय केलं आपण 11 घेतला. पहिला नंबर मोठा नंबर घ्यायचा, नंतर छोटा घ्यायचा, उलट केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, यांचा मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर येतं 132. ओके, आता मायनस प्लसचा काय खेळ येते बघा, आन्सर आपल्याला काय पाहिजे, मायनस पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठला तरी एक नंबरला आपल्याला काय केलं पाहिजे, मायनसचं साइन दिलं पाहिजे. बरोबर आहे, काय केलं पाहिजे आपण, 12 ला मायनस केलं पाहिजे. व्हेरी गुड. बघा काय का याच्यामध्ये बघा एका नंबरला आपण 12 किंवा 11 दोघांपैकी एकाला मायनस करू शकतो आपण. पण इकडे बघा इकडचा काय मॅटर आहे नक्की, इकडे भानगड अशी आहे का मायनस आहे बघा, -x. इकडे काय मायनस, म्हणजे जे आन्सर तुमचं येईल ना त्याला काय मायनस आहे. बरोबर आहे, म्हणजे जो आपण काय करतो मायनस प्लसला मोठ्या संख्येला आपण काय करतो मायनसचं किंवा मोठ्या संख्येचं आपण चिन्ह घेत असतो. बरोबर आहे, मग काय करा, मोठ्या संख्येला मायनस द्या इकडं आणि छोट्या संख्येला काय करा प्लस द्या. ओके, 11 × 12 132 प्लस मायनस मायनस, त्याच्यानंतर हा मायनस आणि प्लस आहे, मायनस प्लस मायनस, 12 मधून 11 गेला आला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 12 ला 1 -x आला. इथंच एक्झाम्पल संपतं आपलं डायरेक्ट. आता काय करा, प्रोसिजरचे असेल ते काय फॉर्मॅलिटी करा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्या. बघा काय ना, मग आपण काय केले, 44 आणि 3 ला मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर आपला 132 आन्सर आला. ओके, याच्यामध्ये बघा 11 आणि 12. ओके, हा इकडे मायनस आहे,
ओके, या दोघांना जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर 132 येईल मायनस, मग -12 मधून +11 गेला तर आपल्याला आन्सर येणार -1 येतोय आपला आन्सर. ओके, मग आता काय करा, या दोघांना एकमेकांना काय करा, याच्यातलं एक कॉमन घ्या, इकडचा आणि इकडचं एक कॉमन घ्या. बघा या 44 आणि 11 आपल्याला माहिती आहे याच्यामधला x कॉमन येतो, x कॉमन घेतला, राहिला तुमचा x, बरोबर आहे, प्लस दिलेला आहे, प्लस देऊन टाका. हा x इकडे ऑलरेडी बाहेर आपला आलेला आहे, आलाय ना. 11च्या टेबलमध्ये 44 आहेत का? ओके ना, काय करा, 11ला डायरेक्ट बाहेर घ्या, घेतला. आता 11च्या टेबलमध्ये 44 कुठपर्यंत आहे? 4 पर्यंत आहे, इकडे 4x द्या अँड 11 1 द 11, बरोबर आहे, x बाहेर आला, तुमचा आला 1. ही स्टेप समजली का? बोला, ही स्टेप समजली का? हा 11x आपण डायरेक्टली बाहेर घेतला, याच्यातला x इथं होता, 11 4 द 44 आणि प्लस 11x इंटू 1. ओके, नेक्स्ट बघा काय, आता आपल्याला -12x दिलाय, मायनस ऍज इट इज घ्या. याच्यामध्ये बघा आता याच्यातला आपण कॉमन काय बाहेर घेऊ शकतो? काय काय आपल्याला 3 आपण बाहेर घेऊ शकतो, घेऊ शकतो का नाही आपण? मग हा 3 आपण काय केला, बाहेर घेतला. 3च्या टेबलमध्ये 12 आहेत ना, कुठपर्यंत आहे? 4. आणि हा x ऍज इट इज घ्या, कारण x कॉमन आहे का? नाही. ओके, आता तुम्हाला सांगितलं होतं मी, मायनस मायनस आला काय होतं, प्लस होतो. इकडे काय करा, प्लसचं साइन द्या अँड 3 1 द 3, 3 1 द 3, बरोबर आहे. पहिला ब्रॅकेट हे दोन्ही सेम आले का? ओके, काय करा, हा पहिला 11x घ्या, 11x -3 आणि 4x + 1 हा एक ब्रॅकेट घ्या. हे आपलं काय फायनल आन्सर आहे. जास्त डोकं लावू नका, याच्यामध्ये जास्त डोकं खर्च करू नका, फक्त सिंपल लक्षात घ्या का आपण कसं करू शकतोय, समजते? हे जर फॅक्टर तुमचे बघा, हे जर फॅक्टर तुम्हाला कॉमन घेता नाही आले तर तुम्ही याला मागे पुढे करू शकतात. असं कंपल्सरी नियम नाही का मोठाच पहिले घ्या किंवा छोटाच पहिले घ्या, काय प्रॉब्लेम नाही. समजते? तर घरी जे राहिलेले आपले एक्झाम्पल आहे ते तुम्ही स्वतः घरी ट्राय करा. ओके, आणि आता पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे लवकरच त्याचा पण व्हिडिओ बनवला जाईल आणि आपल्या चॅनलवरती टाकवला जाईल. मित्रांनो, जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदा लाईक करा. ओके, डन.